नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी अक्षर भारती विषयामधील 9वी कविता उजाड उघडे माळ रानही, उजाड उघडे माळ रानही ही कविता पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात कविता उजाड उघडे माळ रानही। सर्वप्रथम आपण उजाड उघडे माळ रानही या कवितेच्या कवयित्री ललिता गादगे यांचा परिचय जाणून घेऊया। कवयित्रींचा परिचय। ललिता गादगे यांचा जन्म 1954 साली झाला। या मराठवाड्यातील कथालेखिका आहेत। त्यांचा जन्म कर्नाटकामधील बीदर या महाराष्ट्र सीमेवरच्या जिल्ह्यामध्ये औराद तालुक्यातील रक्षाळ या गावी झाला। नोकरीच्या निमित्ताने त्यांचे अहमदपूर जिल्हा लातूर येथे वास्तव्य असते। त्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक आहेत। लघुकथांखेरीज त्यांनी कविता, ललित गद्य, अनुवाद, समीक्षा असे वेगवेगळे वाङ्मयीन प्रकारही हाताळले आहेत। त्यांचे लेखन लोकसत्ता या वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध झाले आहे। कवयित्री ललिता गादगे यांच्याकडून प्रकाशित पुस्तके, कविता संग्रहांची काही नावे: अग्निजळ 1994, फसवी क्षितिजे 1991, संवेदन 2008 या वर्षामध्ये हे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत। सोबतच काही कथासंग्रहही प्रकाशित केले आहेत। 1991 मध्ये आयुष्याच्या काठाकाठाने हे कथासंग्रह प्रकाशित केला आहे। 1995 मध्ये दुःख आणि अश्रू, 2002 मध्ये प्राजक्ताची फुले आणि दाह अशा प्रकारचे कथासंग्रह प्रकाशित केले आहेत। त्यासोबतच ललित गद्य या साहित्यालाही हात घातला आहे। अंतरीचे धावे, खिडकीतील आभाळ 2006, नाळबंधाची कहाणी 2002 अशा प्रकारच्या ललित गद्यांना प्रकाशित करण्याचं कामही कवयित्रींनी केलं आहे। सोबतच काही पुस्तके अनुवादित पुस्तके म्हणूनही पुढे आली आहेत, ज्यामध्ये द विनर स्टँड्स अलोन 2013 सालचं हे पुस्तक, त्यानंतर इस्टोराइन इरालू अशा प्रकारची एक कादंबरी आहे, ही अनुवादित कादंबरी म्हणून पुढे आली आहे। कवयित्री ललिता गादगे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध पुरस्कार आणि सन्मान देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला आहे, ज्यामध्ये फसवी क्षितिजे, अग्निजळ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे। दुःख आणि अश्रू या कथासंग्रहाला कैलासवासी नरहर कुरुंदकर आणि बी रघुनाथ पुरस्कार प्राप्त झाला आहे। खिडकीतलं आभाळ ललित लेखाला गुणीजन साहित्य संमेलन पुरस्कार प्राप्त झाला आहे। सोबतच प्राजक्ताची फुलं आणि दाह या कथासंग्रहाला ग्रामीण राज्य पुरस्कार आणि रोहिणी वाकडे पुरस्कार प्राप्त झाला आहे। नाळबंधाची कहाणी ललित लेखाला प्रसादबन वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे। 2006ला सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे। सिंदफणा नगरी माजलगाव येथे 1-2 फेब्रुवारी 2014 या काळात झालेल्या 5व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचं त्यांना अध्यक्षपदही प्राप्त झालं आहे। अशा प्रकारे विविध सन्मान आणि पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे। आता आपण या कवितेचा आशय जाणून घेऊया। कवितेचा आशय: उजाड उघडे माळ रानही ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली असून या कवितेमध्ये कवयित्रींनी वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्ग सौंदर्यातील बदलांचं मनमोहक असं वर्णन कवितेमध्ये केलं आहे। अशा पद्धतीचा आशय उजाड उघडे माळ रानही या कवितेचा सांगितला आहे। कवितेचा भावार्थ: सर्वप्रथम आपण कविता पूर्ण वाचून घेऊया आणि नंतर त्या कवितेचा प्रत्येक चरणानुसार अर्थ जाणून घेऊया। कवितेतलं पहिलं चरण: स्वागत करण्या वसंत ऋतूचे, स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना, गर्द पोपटी लेवून वसने, गर्द पोपटी लेवून वसने मुरडत आली लिंबोनी, जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी, जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी, लुसलुस पाने अंगो पांगी, लुसलुस पाने अंगो पांगी, झुले वड हा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी नटुनी,
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी सांबर लाल कळ्यांनी लखडून सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी उभे स्वागता पानंदीवरी पळस फुले ही बहरून आली पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती कुसुमे सारी या जगातली कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती पाहून त्यांना मनात झुरती आंब्याच्या मोहरातून आली आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान। अशा प्रकारची उजाड उघडे माळ रानही ही कविता। आता आपण या कवितेचा प्रत्येक चरणानुसार अर्थ जाणून घेऊया। कवितेतलं पहिलं चरण, स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना। कवितेच्या पहिल्या चरणात वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागताचं वर्णन करताना कवयित्री ललिता गादगे सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगांची पाने फुले फुलतात। सारा निसर्ग सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे। जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठीच हे होत आहे। सर्व दिशा वेगवेगळ्या रंगांनी उजळून निघाल्या आहेत। शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी वृक्ष झालेली असते। अशी ही कोरडी वृक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळा रंगाचा नजराना वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे असे कवयित्री या चरणामध्ये सांगत आहेत। कवितेचं पुढील चरण, गर्द पोपटी लेवून वसने मुरडत आली लिंबोनी गर्द पोपटी लेवून वसने मुरडत आली लिंबोनी जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी। कवितेच्या या चरणामध्ये कवयित्री म्हणतात की वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते। वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते। त्या हिरव्या पालवीला बघून असं वाटतं की गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोनी लचकत मुरडत आली आहे लिंबोनी लचकत मुरडत आली आहे। गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत। वसंत ऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीमध्ये आनंद पसरलेला आहे असे कवयित्री या चरणामध्ये सांगत आहेत। कवितेचं पुढील चरण, लुसलुस पाने अंगोपांगी लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी। कवितेच्या या चरणामध्ये कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांना नवीन पालवी फुटते। वसंत ऋतूमध्ये सर्वच झाडांना नवीन पालवी फुटते। अशीच ही मऊ कोवळी लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचं झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे। एवढंच नाही तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांद्यावर परिधान करून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे असे कवयित्री कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत। कवितेचं पुढील चरण, सळसळ झळझळ पिंपळ पाने सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी। कवितेच्या या चरणामध्ये कवयित्री सांगतात, वसंत ऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ आपल्या मोर पिसाप्रमाणे मऊ आणि मुलायम पानं आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे। तसेच सांबर वृक्ष देखील रानाच्या त्या चिंचोळ्या वाटेवर पानंदावर दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उभा आहे अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या या चरणामध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी मांडला आहे। कवितेचं पुढील चरण, पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती
पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली, कुसुमे सारी या जगातली, पाहून त्यांना मनात झुरती, पाहून त्यांना मनात झुरती। कवितेच्या या चरणामध्ये कवयित्री सांगतात, पळसांच्या फुलांना बहर आला आहे, पळसांच्या फुलांना बहर आला आहे। या बहरलेल्या फुलांनी वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे। ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळते। पळसाला आलेली आणि मातीवर पसरलेली ती फुलं, त्यांची सुंदरता पाहून जगातील सर्व फुलं मनातल्या मनामध्ये झुरत आहेत, असे कवयित्री कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत। कवितेचं शेवटचं चरण, आंब्याच्या मोहरातून आली, आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान, उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान। कवितेच्या या शेवटच्या चरणात कवयित्री सांगतात, वसंत ऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात। वसंत ऋतूमध्ये आंब्याच्या झाडाला मोहरही येतो। अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते, गाणं म्हणत असते। वसंत ऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळ रानही फुलांनी पानांनी बहरून आलेलं आहे। जणू काही ते माळ रानही अतिशय आनंदानं वसंत ऋतूचं गीतच गात आहे, असे कवयित्रीला वाटते। अशा पद्धतीचा अर्थ कवयित्रींनी या चरणामध्ये सांगितला आहे। अशा प्रकारे कवयित्री ललिता गादगे यांनी उजाड उघडे माळ रानही, उजाड उघडे माळ रानही या कवितेमध्ये वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचं मनमोहक वर्णन केलं आहे। अशा प्रकारे आज आपण कवयित्री ललिता गादगे यांच्याकडून लिखित उजाड उघडे माळ रानही ही कविता समजून घेतली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्यासोबतच जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।